नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटीचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या 2 क्रेडिटच्या कोर्ससाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण सार्वभौमत्व आणि प्रजासत्ताक या 2 महत्त्वपूर्ण संकल्पनांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी या 2 संकल्पनांचा आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण स्वरूप आहे आणि भारतीय संविधानाचा जो सरनामा आहे, प्रियांबल आहेत, त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचा अंतर्भाव त्यामध्ये केलेला दिसतो. मग ही संकल्पना काय आहेत ती आपण समजून घेऊया. खरं तर धर्मनिरपेक्षता ही जी संज्ञा आहे ही 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1996 साली सरनाम्यामध्ये समाविष्ट केली. याचा अर्थ असा की भारतीय राज्यसंस्थेचा असा कोणताही धर्म नसेल, धर्म व राजकारण यांची सरमिसळ केली जाणार नाही व धर्म ही बाब केवळ खाजगी जीवनापुरती मर्यादित असेल. अर्थात राज्यसंस्थेद्वारा व्यवस्थेद्वारा सर्व लोकांना सद्सद्विवेकाचं तसेच स्वतःच्या निवडीनुसार धर्माचा प्रचार प्रसार व आचरण करण्याचं स्वातंत्र्य असेल, असा त्या पाठीमागचा अर्थ आहे. राज्यघटनेच्या स्वरूपाबद्दल जेव्हा घटना समितीत चर्चा झाली त्यावेळेस सेक्युलर हे विशेषण सरनाम्यामध्ये नमूद करण्यात यावं अशी काही सदस्यांनी त्यावेळेस मागणी केली होती. प्राध्यापक के.टी. शहा यांनी धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी ही दोनही विशेषणे भारतीय संघराज्याला लावावीत अशी दुरुस्ती त्यांनी सुचवलेली होती मूळ घटना समितीमध्ये. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राध्यापक शहा यांच्या दुरुस्तीला विरोध करताना असं सांगितलं की प्रजासत्ताकाला अशी विशेषणं लावणे म्हणजे लोकशाही नष्ट करण्यासारखं आहे. कारण एका विशिष्ट मतप्रणालीचेच लोक भविष्य काळात सत्तेवर येतील असं नाही. त्यामुळे तेव्हा त्यांचा अधिकार मर्यादित करणारी अशी विशेषणं कशाला, अशा प्रकारचं प्राध्यापक शहा यांची जी घटनादुरुस्ती होती ती घटनादुरुस्ती किंवा ते जे दुरुस्ती जी त्यांनी सुचवली होती घटनेच्या मसुद्यामध्ये ती दुरुस्ती नामंजूर करण्यात आली. पुढे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ही विशेषणे घटनेच्या सरनाम्यात समाविष्ट केली. मात्र या 42व्या घटनादुरुस्तीत सेक्युलर शब्दाची व्याख्या करण्यात आलेली नव्हती. पुढे 45व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. परंतु या विधेयकाला राज्यसभेचा पाठिंबा मिळाला नाही आणि प्रस्तावित घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष या संज्ञेची व्याख्या सर्व धर्मांविषयी समान आदर असणारे अशी व्याख्या केलेली होती. वस्तुतः सर्व धर्माविषयी समान आदर या व्याख्येने धर्मातीत राज्याची सर्व वैशिष्ट्ये प्रगट होत नाही. मग काय तर जे राज्य घटनात्मकदृष्ट्या कोणत्याही धर्माशी बांधील नाही आणि त्यात हस्तक्षेप देखील करत नाही, शिवाय व्यक्तीला आणि समाजाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देतं व व्यक्तीचा धर्म कोणताही असो तिच्याशी नागरिक म्हणून इतर सर्वांप्रमाणेच व्यवहार करतं, तेच धर्मनिरपेक्ष राज्य होय. अशी व्याख्या भारतीय समाज विज्ञान कोशामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सेक्युलरिझम या शब्दाने व्यक्त होणारी संकल्पना एक नैतिक व्यवस्था आहे. स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांवर आधारलेली आणि धर्माला त्यात लुडबुड न करू देणारी व ऐहिक जीवनाला महत्त्व देणारी अशी ती व्यवस्था म्हणून आपल्याला सांगता येते. खरं तर धर्म ही समाजाला एकत्र धरून ठेवणारी शक्ती आहे. तशीच ती समाजाच्या विघटनाला सुद्धा कारणीभूत ठरत असते. भारताच्या इतिहासात पाकिस्तानच्या निर्मितीद्वारे धर्माच्या या विघटनात्मक प्रभावाचा प्रत्यय आपल्याला आलेला आहे.
त्या दुर्दैवी अनुभवाची पुनरावृत्ती घडू नये म्हणून जी उपाययोजना आवश्यक ठरली होती तिचं नाव आपल्याला धर्मनिरपेक्षता सांगता येतं. कारण धर्मनिरपेक्षतेचा या देशाच्या संदर्भात अर्थ, त्या कल्पनेचा आधार, मर्यादा, भवितव्य या दृष्टीने हे विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरतं. कारण भारतासारख्या इतक्या भिन्न निष्ठा, श्रद्धा असलेल्या जनसमूह असलेल्या या देशामध्ये काही जणांच्या धारणा इतक्या विरुद्ध टोकाच्या असतात की त्यांच्या सहजीवनासाठी धर्मनिरपेक्षतेखेरीज अन्य मार्ग इथं योग्य ठरणार नव्हता. प्रश्न केवळ सहजीवनाचा नाही तर लोकशाही राष्ट्रात सक्रिय व जबाबदार सहकार्याचाही आपल्याला असल्याचं दिसतो. जगाच्या पाठीवर कुठेच आणि कधीच हा प्रश्न एवढ्या प्रचंड प्रमाणावर निर्माण झालेला नव्हता अथवा इतका गुंतागुंतीचा झाला नव्हता. त्यामुळे एक प्रकारे भारतातील धर्मनिरपेक्षतेचा प्रयोग हा आद्य आणि अभिनव आपल्याला असल्याचं ठरतं. अनेक देशात अनेक धर्माचे लोक राहतात. त्यांचे सामाजिक, राजकीय संबंध आणि धार्मिक निष्ठा यांच्यात तणावही निर्माण होत असतात. पण कोणत्याच देशात या प्रश्नाचं उत्तर इतकं गंभीरपणे शोधलेलं गेलेलं नाही किंवा ते सापडणारे तर नाही. पण भारताला हा प्रश्न तसा सोडून चालणार नव्हता, कारण तो त्याच्या राष्ट्रीय अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि या राष्ट्राचं संपूर्ण भवितव्य या प्रश्नाच्या यशस्वी सोडवणुकीवरच आधारलेलं असल्याचं आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून पश्चिमी देशांमध्ये जो धर्मनिरपेक्षतेचा, सेक्युलरिझमचा जो विचार झाला तो फक्त राज्यसंस्था आणि धर्मसंस्था यांच्या अलगीकरणाच्या किंवा परस्पर संबंधांच्या दृष्टीने झालेला आहे. भारताच्या धर्मनिरपेक्षतेची व्याप्ती फक्त या संबंधापुरतीच मर्यादित नाही, तिला व्यापक आशय प्राप्त झालेला आहे. म्हणून धर्म आणि राजकारण यांचं संपूर्णपणे विलगीकरण करणं शक्य नाही आणि धर्मनिरपेक्षतेचं ते प्रमुख साध्य देखील नाही. कारण इथला हिंदू धर्म किंवा तदअंतर्गत जी वर्ण व्यवस्था आहेत, वर्णाश्रम आहेत किंवा इस्लाम धर्माचा शरीयत कायदा आहेत, इतका व्यापक आणि सर्वस्पर्शी आहे आणि जीवनाच्या सर्वच बाजू नियंत्रित करणारा कायदा आहे, करणारे ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे त्याला राजकीय जीवनातून पूर्णपणे वेगळं काढून टाकणं अशक्यप्राय असतं. ह्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांच्या संदर्भावर जी काही टीकाकार भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्यावर जी टीका करतात ती आपल्याला दिसून येते. परंतु खऱ्या अर्थानं जर धर्मनिरपेक्षतेचा अर्थ जर बघितला तर प्रत्येक व्यक्तीकडून, मग ती कोणत्याही धर्माची असो किंवा कोणत्याही धर्माची नसो, नितांत निष्ठा व विश्वास जी राज्यसंस्था मिळविते, टिकविते आणि मिळवित राहण्यास पात्र ठरते अशा राज्यसंस्थेला धर्मनिरपेक्ष म्हणता येईल. भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा आदर्श हा आहे. त्यामुळे विरोधक समजतात त्याप्रमाणे धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ धर्मविरोध, धर्मविहीनता, पाखंडीपणा किंवा धर्मभंजकता असं नसून सर्व धर्मांच्या सहिष्णू अस्तित्वाकडे, बंधुत्वाच्या, शांततेच्या आणि न्याय व स्वातंत्र्याच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा तो एक आदर्श आपल्याला दिसून येतो. भारतासाठी हा एकमेव मार्ग आहे आणि म्हणून भारताचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात त्याप्रमाणे भारत धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे तो आत्म्याचं अस्तित्व नाकारतो किंवा मानवी जीवनात धर्माचे स्थान गौण ठरवून पाखंडीपणाला उत्तेजन देतो असं नव्हे, तर कोणत्याही धर्माचं आधिपत्य भारताच्या राज्यसत्तेवर नाही, कोणत्याच धर्माला इथे अद्वितीय स्थान किंवा दर्जा नाही व आंतरराष्ट्रीय व्यवहारात कोणताही धर्माला इतर धर्माहून वेगळी वागणूक दिली जाणार नाही असा त्याचा अर्थ आहे. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे जिथल्या प्रत्येक व्यक्तीला व समूहाला धार्मिक स्वातंत्र्य आहे, जिथे व्यक्तीशी नागरिक म्हणून वागताना त्याच्या धर्माचा विचार केला जात नाही, जिथली राज्यसंस्था कोणत्याही एका धर्माशी निसंदिग्ध अशी बांधील नाही किंवा कोणत्याच धर्माला चालना ती देत नाही किंवा धार्मिक क्षेत्रात अनावश्यक स्वरूपाचा हस्तक्षेप देखील करत नाही, अशा प्रकारची राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. डोनाल्ड स्मिथ यांनी धर्मनिरपेक्षतेची कल्पना स्पष्ट करताना सांगितलेलं आहे की व्यक्ती, धर्म आणि राज्यसंस्था हा या त्रिकोणाचं 3 बिंदू आहेत आणि त्रिकोणाच्या पायाचा एका टोकावर धर्मसंस्था तर दुसऱ्या टोकावर राज्यसंस्था आहे आणि शिरोभागी व्यक्ती आहेत.
या तीनही बिंदूंमधील परस्पर संबंध स्वतंत्रपणे स्वातंत्र्याचे असले तरी परस्पर संलग्न आणि परस्पर आश्रयी आहेत. व्यक्ती धर्मसंस्था यांच्यातील संबंध राज्यसंस्थेचा अतिरेकी हस्तक्षेप नसावा, तर व्यक्ती आणि राज्यसंस्था यांच्यातील नागरिकत्वाविषयक संबंधाशी धर्म विचारांचा संबंध नसावा. राज्यसंस्थेच्या सत्तेचा मूलस्रोत संपूर्णपणे ऐहिक किंवा त्याला आपण इहलोकी म्हणतो हाच असला पाहिजे. परलौकिक शक्तींवर तो अवलंबून असता कामा नयेत. आणि म्हणून या दृष्टीनं धर्मनिरपेक्षता या संदर्भात विविध विचारवंतांनी घटना समितीमध्ये आणि तदनंतरसुद्धा अनेक मोठमोठे आपल्याला त्याच्यावर डिबेट झालेले दिसून येतात. त्याचे अर्थ स्पष्ट करण्याचे प्रयत्न आपल्याला सांगता येतात. दुसरी जी महत्त्वपूर्ण संकल्पना आहे ती म्हणजे समाजवादी. आता समाजवादी ही संज्ञा देखील 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 साली सरनाम्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत. घटना निर्मितीपासूनच समाजवादी आशयाचा प्रभाव घटनेमध्ये प्रतिबिंबित झाल्याचा आपल्याला दिसून येतो, पण सरनाम्यामध्ये तो तसा प्रकारचा शब्द नव्हता. तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व आणि कल्याणकारी राज्य स्थापन करण्याच्या संदर्भात आणि इतर ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीतून हा आशय व्यक्त होत होता, समाजवादी हा आशय. मात्र भारतीय राज्यघटनेतील समाजवादाच्या संकल्पनेत लोकशाही समाजवादावर आधारित कल्याणकारी राज्य अभिप्रेत असल्याचं आपल्याला सांगता येतं. अर्थात 1991 पासून भारताने अंगीकारलेले जे उदारीकरणाचं धोरण आहे त्या धोरणामुळे भारतीय राजकीय व्यवस्थेच्या समाजवादी आशयाला तडा गेलेला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण या धोरणामुळे राज्याच्या कल्याणकारी भूमिकेत मोठ्या प्रमाणात आपल्याला घट झालेली दिसून येते. खरं तर जेव्हा 1976 साली 42वी घटनादुरुस्ती झाली त्या घटनादुरुस्तीने भारतीय घटनेच्या सरनाम्यात जे दोन महत्त्वपूर्ण शब्द होते त्यामध्ये एक धर्मनिरपेक्षता आणि दुसरा समाजवादी या शब्दांची भर पडली. आता या अंतर्भावाला विरोध असा फारसा याच्यामध्ये झालेला नाही, कारण समाजवाद हे अंतिम साध्य सर्वच राजकीय प्रवाहांना तोपर्यंत तत्वतः मान्य होतं. नेहरूंनी समाजवादाचं महत्त्व प्रतिपादन करीत असताना काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनांमध्ये स्पष्ट केलेलं होतं. काय म्हणतात नेहरू की दारिद्र्य, अफाट बेकारी, हलाखी व गुलामगिरी या भारतीय जनतेच्या दुखण्याचे निवारण जर करायचं असेल तर करण्याचा मार्ग समाजवादाखेरीज अन्य मार्ग असू शकत नाही. आणि म्हणून या मार्गाने जायचे असेल तर सामाजिक व राजकीय संरचनांमध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडून आणावे लागेल. शेती, उद्योगधंदे या क्षेत्रांवर गुंतलेल्या हितसंबंधींची जी पकड आहे ती सोडवावी लागेल. समाजात रूढ असलेल्या दर्जा पद्धतीचे सरंजामशाही व जुलमी स्वरूप बदलावे लागेल. याचा अर्थ नियंत्रित स्वरूपातील अपवाद वगळता खाजगी मालमत्तेचं उच्चाटन करावे लागेल आणि वर्तमान नफेखोरी पद्धतीऐवजी सहकारी सेवेचं उच्चतर आदर्श प्रस्थापित करावे लागतील, अशा प्रकारचं नेहरूंनी सांगितलं. याचा अर्थ काय तर अंतिमतः आपल्याला आपल्या सहज प्रेरणा आणि सवयी इच्छाच या पार बदलून टाकाव्या लागतील. थोडक्यात समाजवाद ही एक नवी सभ्यता आहेत आणि सध्याच्या भांडवलवादी व्यवस्थेपेक्षा तिचं स्वरूपही मूलतः निरळं आहेत असं नेहरू म्हणतात. आणि त्यामुळे 42व्या घटनादुरुस्तीचे परीक्षक या संदर्भात एकच प्रश्न विचारित होते की अशी घटनेच्या सरनाम्यात समाजवादी या शब्दाची भर घातल्यामुळे नेहरूंचं हे स्वप्न खऱ्या अर्थानं साकार करण्यास कितपत हातभार लागेल. स्वातंत्र्य लढ्यातून पुढे आलेली समाजवादाची संकल्पना आज सार्वत्रिक मान्यता पावलेली असल्यामुळे ही भर सरनाम्यात घालण्यात आल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष त्यावेळचे देवकांत बरुआ असे म्हणाले होते. पण तसा अंतर्भाव केल्यामुळे पडणाऱ्या जबाबदाऱ्यांचं भान दुरुस्तीकारांना घटनेच्या संबंधित भागांमध्ये फेरफार करताना ठेवले आहे का, हा खरा प्रश्न महत्त्वाचा त्याच्यामध्ये होता. आणि म्हणून 42व्या घटनादुरुस्तीच्या अन्य तरतुदींनी प्रचलित अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक संबंधांच्या आकृतिबंधाला कुठं अर्थपूर्ण हादरा दिला आहे का. सामान्य माणसाच्या हक्कासाठी केवळ तात्विक पातळीवर लढण्यातून समाजवाद हा अवतीर्ण होऊ शकत नाही, तर तो लढा वास्तवाच्या पातळीवर लढावा लागेल. आणि त्या लढ्यासाठी सामान्य माणसाच्या हाती काही नवीन शस्त्र साधनं या दुरुस्तीने दिली आहेत का. जर हे काहीच केलेलं नसेल तर मग केवळ सरनाम्यात समाजवादी हे विशेषण जोडल्यामुळे भारतीय राज्यव्यवस्था अचानक समाजवादी कशी होणार आहेत, असे वेगवेगळे प्रश्न त्या काळामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात.
परंतु भारतीय घटनेच्या समाजवादी अर्थव्यवस्थेची मूल तत्त्व स्पष्ट स्वरूपात निर्देशित आपल्याला केलेली असावी असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता. ते घटना समितीने आदर्श म्हणून स्वीकारलेल्या घटना बहुतांशी भांडवलदारी राष्ट्रांच्या असल्यामुळे त्यांच्यात अर्थव्यवस्थेला घटनात्मक विधिनियमांचं स्थान दिलेलं नव्हतं. कारण अर्थव्यवस्था ही भांडवलदारांच्या हाती राहणं त्या घटनेच्या शिल्पकारांना इष्ट वाटत नव्हतं. परंतु समाजवादी लोकशाही हे ज्या राज्यव्यवस्थांचं साध्य आहे त्यांनी अर्थव्यवस्थेचं स्वरूप घटनेत समाविष्ट करणं अगत्यचं आहे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. त्यामुळे जेव्हा 13 डिसेंबर 1946 रोजी नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर मांडला तेव्हा अत्यंत संदिग्ध असल्याची टीका डॉक्टर आंबेडकरांनी त्या मसुद्यावर केली होती. कारण सामाजिक आर्थिक न्यायाचं तत्त्व प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्यासाठी काही निश्चित स्वरूपाच्या तरतुदी समोर असल्या पाहिजेत. उद्योगधंद्यांचं, शेती व्यवसायांचं राष्ट्रीयकरण, समाजवादी अर्थव्यवस्थेचा निसंदिग्ध शब्दात अंगीकार घटनेत केला जाणं आवश्यक वाटत होतं. परंतु अशी कोणतीही सैद्धांतिक अर्थव्यवस्था स्वीकारण्यास समितीचे बहुतांश सदस्य तयार नव्हते आणि तसं करण्यातून भारताच्या पारंपरिक व्यवस्थेचा भंग होईल अशी जी भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली होती. परिणामी समाजवादी राज्य या देशात निर्माण करणं हे घटनेचं उद्दिष्ट म्हणून नमूद करण्यासाठी घटना समितीचा विरोध झाला आणि घटनेच्या मूळ सरनाम्यात समाजवादी शब्दाचा अनुल्लेख करणं हे त्याचं कारण होतं. आणि म्हणून के.टी. शहा म्हटल्याप्रमाणे ही घटना केवळ एक राजकीय दस्तावेज आहेत, सामाजिक आर्थिक लोकशाहीची सनद ती होऊ शकलेली नाही. अशा प्रकारची टीका त्याच्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून हे जे संकट होतं किंवा ह्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी टाळण्याचा मार्ग साम्यवाद आहे. पण त्यातून सर्व उत्पादनं साधनं राज्यसंस्थेच्या मालकीची होऊन शासकीय हुकुमशाही अस्तित्वात येईल म्हणून हाही पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना फारसा मान्य नव्हतं. म्हणून भांडवलदारांचं नियंत्रण असलेली लोकशाही किंवा राज्याचे सर्वंकष नियंत्रण असलेली साम्यवादी व्यवस्था या दोन्ही पद्धतीमध्ये दोष टाळण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही समाजवाद ही व्यवस्था किंवा या अर्थव्यवस्थेचा आदर्श असावा या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी काही आक्षेप नोंदवले होते. कारण भारतीय राजकारणात त्या काळातील सर्व डाव्या विचारांच्या तुलनेत हा विचार अधिक मूलगामी आणि गंभीर स्वरूपाचा होता. नागरिकांना खरंच स्वातंत्र्य प्राप्त होऊन जर त्यांची सर्व जाचातून मुक्तता व्हायची असेल तर केवळ सरकारी अधिकारांवर बंधने किंवा मर्यादा घालून भागणार नाही तर अर्थव्यवस्था श्रीमंत वर्गाच्या हातात जाण्याच्या शक्यतेचाच नायनाट करणं बाबासाहेब आंबेडकरांना आवश्यक वाटत होतं आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी आपला आराखडा देखील त्यावेळेस तयार केलेला होता. परंतु या सगळ्या गोष्टींचं मग शेवटी फलित काय निघालं तर या सर्व गोष्टींचं भारतीय संविधानाची जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्या मार्गदर्शक तत्त्वांमधनं समाजवादी आशय त्यामधनं व्यक्त करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचं स्वरूप जर आपण बघितलं तर ते सर्वसामान्य आपल्याला समजतं त्याच्यातनं. म्हणजे त्याच्यामध्ये विविध जी कलमं आहेत 39ब असेल 39क असेल किंवा इतर जी काही कलमं आहेत ह्या कलमांमधनं हा समाजवादी आशय त्याच्यातनं अभिव्यक्त होताना आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने ह्या दोन कळीच्या आणि महत्त्वपूर्ण ठरलेल्या संकल्पना ज्या भारतीय राज्यव्यवस्थेचं एक स्वरूप ज्याच्यातनं स्पष्ट होतं ते म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद आणि त्यांचे असणारे संदर्भ त्या संकल्पनांच्या स्वीकारण्यासाठी झालेले वेगवेगळे जे प्रश्न निर्माण झाले होते त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा अगदी थोडक्यात आपल्याला करता येईल. या संदर्भात सविस्तर जर तुम्हाला काही अभ्यासायचं असेल तर मराठी मीडियमसाठी डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांचं भारतीय गणराज्याचं शासन आणि राजकारण या नावाचं पुस्तक ग्रंथालयामध्ये आणि कोणत्याही ठिकाणी ते सहज उपलब्ध होण्यासारखं आहे. ते जर तुम्ही वाचलं तर त्या पुस्तकामध्ये ह्या संदर्भातले धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी या दोन संकल्पनांचा घटना समितीमध्ये झालेले जे काही संवाद होते किंवा त्यावर झालेली जी चर्चा होती यथोचित त्यामध्ये सविस्तर स्वरूपात मांडलेली आपल्याला दिसून येते. म्हणून संदर्भासाठी तुम्ही भाला भोळेंचं भारतीय गणराज्याचं शासन आणि राजकारण हे पुस्तक तुम्ही तिथे वापर त्याचा करू शकतात. इथपर्यंत आपण हा भाग थांबूया. पुढील भागामध्ये याचा जो पुढचा भाग आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.